तर का नाही माझ्या बाबांचे मोठे बंधू म्हणजे माझे मोठे बाबा, आम्ही बाबा म्हणतो त्यांना, विजापूरमध्ये का नाही गेलेत, एक्सपायर झालेत अचानक. लय वाईट वाटतं. मला रात्री फोन येतो की ताई संतोषचा येतो. 2 वाजता झोपलेली मी, मला कुणाचा रात्री फोन आला नाही. लई भीती वाटते, एवढी भीती वाटते, मी लई घाबरते, एकदम एवढी घाबरते ना. मिलिटरी नोकरी ही नोकरी लई भयानक वाटते मला. कधी कधी असं वाटतं ना नसावं ही, कारण का कोण आम्हाला वेळेवर म्हणजे अशा लग्नाचा सोडा चांगला कार्यक्रम तरी आहे आणि शेवटचं दर्शन सुद्धा भेटू शकत नाही आम्ही अशा जागेवर. नवऱ्यासोबत का नाही माझं पण असंच आहे, कारण का मिस्टर झाले ते नाही तर तिथं त्यांच्यासोबत आम्ही पण अडकतो की आम्ही पण कशाच्या म्हणजे भेटत नाही. शेवटचं दर्शन सुद्धा मला नाही. तर माझे मोठे बाबा आहेत ती रात्री मला कॉल येतो की मी काय सांगू कशी सांगू मला काहीच कळत झाले. रात्री कॉल येतो मला, मी झोपलेली तेव्हा जस्ट 1:30 वाजला होता, मी झोपली. तो संतोषचा फोन आला, जर थोडा डोळा लागला होता संतोषचा कॉल आला. सोनू अभ्यास करत होता. मला म्हटलं की मी म्हटलं मी लई घाबरते. रात्रीचा फोन म्हटलं की मला बाबाची लई आठवण येते. बाबा म्हणजे माझे वडील आहेत व्यवस्थित तर का नाही. मला संतोष म्हणतो, मी म्हटलं तरी पण मी इतकी घाबरली, हातपाय कापत होतं. आणि पूजा साहेब पण म्हणले संतोषचा कॉल रात्रीचा. तर मी उचलला, मी म्हणलं काय रे संतोष, धाडच वर्ण करून. तर आतनं पूर्ण तुटलेली मी. तर म्हणतो आपले मोठे वडील गेले, बाबा, आम्ही बाबा म्हणतो मोठे बाबा, तर गेले मोठे बाबा. तेव्हा जस्ट 1:30 वाजला होता, मी झोपली. तो संतोषचा फोन आला, जर थोडा डोळा लागला होता संतोषचा कॉल आला. सोनू अभ्यास करत होता. मला म्हटलं की मी म्हटलं मी लई घाबरते. रात्रीचा फोन म्हटलं की मला बाबाची लई आठवण येते. बाबा म्हणजे माझे वडील आहेत व्यवस्थित तर का नाही. मला संतोष म्हणतो, मी म्हटलं तरी पण मी इतकी घाबरली, हातपाय कापत होतं. आणि पूजा साहेब पण म्हणले संतोषचा कॉल रात्रीचा. तर मी उचलला, मी म्हणलं काय रे संतोष, धाडच वर्ण करून. तर आतनं पूर्ण तुटलेली मी. तर म्हणतो आपले मोठे वडील गेले, बाबा, आम्ही बाबा म्हणतो मोठे बाबा, तर गेले मोठे बाबा गेले म्हणले. मी म्हणलं कसं रे. तर का नाही छातीत दुखत होतं थोडंसं. तर लक्ष ठेवा, कुणाचं जरी छातीत दुखत असलं ना थांबू नका. काय आहे काय मला काही व्यवस्थित क्लिअर कळलेलं नाही. छातीत दुखलं आणि गाडी पण मिळत नव्हती कोणाची 4 व्हीलरचा. आणि म्हटलं अचानक मला विश्वासच होत नव्हता, विश्वासच नाही. तर म्हटलं नाही कर, तुमच्या वडिलापेक्षा तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी, बाबापेक्षा लहान वाटते. खूप टकाटक कामं करत होते, घरातली बाहेरची सर्व कामं. अचानकच असं झाले. मग बाबा एवढे तुटलेत ना तुम्हाला सांगते. एक अगोदर आमच्या चुलते तुला सांगितलेलं आहे पैलवान होते गोपाल, ते अचानक गेले. त्याच्यानंतर खूप सारे म्हणजे माझी बहीण, दाजी, आता आई, असे म्हणजे माझे मामा, अजून त्यानंतर सासू सासरे. कुणाचं विसरायचं कुणाचं ठेवायचं हे दुःख आम्हालाच कळत नाही. बाबाला तुटतात, कारण का 4 भाऊ होते वडील आमचे. 4 फक्त 2 राहिले होते. सगळ्याच्या म्हणजे माझ्या बाबापेक्षा थोरले होते मोठे बाबा ते. आणि त्यानंतर आमच्या बाबापेक्षा लहान ते गेले, थोरलेले लहान. माझे पप्पा मधले आहेत आणि लास्टला अजून एक चुलते आहेत. फक्त 2 भाऊ, 4 भाऊमध्ये 6 बहिणी आहेत. 2 भाऊ गेले, 2 राहिले फक्त. आता असा दिवस लागलाय ना की या दिवसाला पण विसरू शकत नाही. लय भयानक दिवस येतोय, मला काहीच कळना. बाबा वगैरे रात्री गाडी इथं तिथं बघायला लागलेत, पण कुठंच भेटत नव्हती. जशी भेटली असंच आईला घेऊन गेल्यात. आईला म्हणजे आई म्हणते मला कुठं पाडलं असतं, काय करणार, आईलाच आहे. बाबांसारखं कॉल करून पण हे नाही, तरी माझा जीव थांबवला. आणि मी हातपाय पण काय हलवू, कुठं जाऊ, कशी करू सांगा. माझं एवढं म्हणजे काय समजत नाही, डोकं चालत नाही, मी
कधीतरी असं वाटतं की मी का बरं इकडं आले. आणि असं वाटतं कारण का अशा वेळी मी पोचू शकत नाही तर मी काय कामाची सांगा. मी कुठंसुद्धा मी काय करू शकत नाही. सासऱ्यांच्या वेळी पण तोंड पण बघायला भेटलं नाही, तिथं पण पोचले नाही. चुलत्याच्या वेळी पण असंच. मागं ते चुलते माझे गेले त्यावेळी आम्ही मौला होते, हे नागालँडला होते. तिथून आम्ही थोडंसं ती सुट्टी काढून आल्यावर 8 दिवसात पोचलो. अशा अवस्थेत आहे. सासूच्या वेळी फक्त भेटलं, फ्लाईटनं गेलो. आता कुठून कसं जायचं, काय जायचं, खूप भयानक अवस्था आहे. देव करो माझ्या बाबांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांचं वय नव्हतं, लय हसत खेळ टकाटक आपल्याला चालायचं नाही तेवढं चालायचे, तेवढं बोलायचे, एवढी कामं करायचे. आणि माझ्या वडिलांवर खूप जीव होता. भाऊ होते. रमेश, रमा बोलत होते. रमा हा बघ मला असं होतंय, रमा असं होतंय लय. नंतर दिवसभर म्हटलं की मला बेचैनचं अजीबसं होतं आहे, दवाखान्यात न्या. मी असं बोललो होतो. दवाखान्यात ट्रीटमेंट पुण्याला मुलगा आणि सून राहते, तिथं नेलेलं ब्लड टेस्ट वगैरे सगळं झालेलं आहे. सोमवारी रिपोर्ट येणार आहे. तो थोडं ठीक वाटतंय म्हटलं की गेले. असं मला कळालं. बघू आता आल्यावर सगळं मी काढते, पण काय काढून, काय विचारून, कुठं लावून, कसं करू, कोण उचलणार, सगळे आपल्या आपल्या ह्याच्यात आहेत. म्हणजे समजतच नाही कुठून सुरुवात करायची आणि कुठं खतम करायची. कारण का नाही सगळे आता त्या बहिणी पण 6 बहिणी आहेत. आमचे आजोबा म्हणजे बाबाचे वडील आजोबा ते पण नाहीत. आजी आहे माझी अजून फिरती खाती. पण आजीच्या समोर बघा आता विचार करा, दोन्ही लेकरं गेली. मग त्या म्हातारीला आमच्या कसं वाटत असेल. माझ्या आईला तर कुणाचं दुःख कसं कुठं विसरायचं हे समजना झालं. एवढं भयानक घटना होत चालली घरात, समजायला टाईमच भेटत झाले. लय माझ्या वडिलांची मला लय आठवण येते, लय म्हणजे लय. असं वाटतं ना हे सगळं झालं ना नुसतं बाबांना काय इतके माझे वडील भोळे आहेत, अशा आहेत ना जिथं म्हणाल तसं निघून जाते. माझ्या वडिलांचं असं आहे ना की ते कसं जाते. आता एवढं टेन्शन आहे, गाडी कशी चालवतात ही पण कळत नाही. आता आईला असं आईनं सांगितलं गाडीवरनं की मला ठोकलं असतं बेटा, मग पुन्हा गाडी आली तुझ्या वडिलांना काहीच कळत ना. पण ना इलाज आहे की मी कशी करू, कारण गाडी पण मिळत नव्हती. आईला म्हटलं जा सावकाश. आता का नाही मला चक्कर पण यायला लागली, कारण माझंच विकनेस एवढा आहे शरीरात. आणि त्यामुळं ना काय समजतच नाही काय करायचं काय नाही. आता मुलं चालले आहेत. आता फौजे साहेब तरी काय करणार, कुठं पडणार आणि काय सांगणार सांगायचं. लय म्हणजे लय आमच्या मागं पनवती लागली. एक वेळ लागलं ना ते सुट्टी नाही अशी आहे. आईला म्हटलं आई खूप घाबरलेली, काहीच कळना कशी करू, खूप भीती वाटते मला. आणि हळूच तर हो म्हणते वडील बाबा आणि हाय तसंच चालवते. तर चला मी बघते कॉल करून काय आहे काय नाही, एवढंच म्हणणं आहे. दिलंय ना देवाला आपल्याला. जे माणसं एवढी नालायक आहेत त्यांना नेलं तर असं वाटेल की हां काहीतरी चांगलं होतंय आपल्या देशात. जे चांगले माणसं आहेत त्यांना त्याला सोडत नाही, आणि जे वाईट आहे त्याला सोडून चांगलेच घेऊन जातं. चला आता आपण नाईलाज आहे आपल्यापाशी. बघ